अण्णा, आपण एक सामाजिक चळवळीमध्ये आधीपासून सक्रिय होता, पॅन्थर म्हणून काम केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता संसदेमध्ये जे देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेलं वक्तव्य आज संपूर्ण देशामध्ये गाजत आहे. काय सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून मी पॅन्थर चळवळीपासून 1984 सालापासून पॅन्थरच्या रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली काम करत आज ताब्यात करतोय. तर खऱ्या अर्थाने जी काल बातमी आम्हाला कळली, या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल अपशब्द बोलल्यामुळं की त्यांचा तर उद्या आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये त्यांचा जाहीर निषेध करणार आहोत आणि सर्व कार्यकर्ते मिळून तहसीलला सुद्धा आम्ही पत्र देणार आहोत. उद्या सर्व कार्यकर्ता विचारविनिमय घेऊन त्यांचा निषेधच नाही अनेक पद्धतीने आम्ही करणार आहे. काल सोलापूरमध्ये सुद्धा झालेला आहे तिरडी मोर्चा, त्या पद्धतीने सुद्धा उद्या सर्व कार्यकर्त्याला घेऊन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यापासून 11 वाजता आम्ही जाहीर निषेध करणार आहे. नाही, पण तुमचा निषेध हा कशा स्वरूपाचा असणार आहे? म्हणजे आंदोलनात्मक असेल काय, इतर कशा स्वरूप कसं असणार आहे त्याचं? पॅन्थरच्या चळवळीपासून आम्ही आंदोलनच करतो. आंदोलन कशी करायची आम्ही आयत्या वेळेला जाहीर करतो की मग त्यांचा पुतळा दहन करायचा का अनेक काय करायचं सर्व कार्यकर्ते घेऊन ते आम्ही डायरेक्ट सांगत नाही. आम्ही जसं छत्रपती शिवाजी महाराज जे गनिमे कावा करत होते त्या पद्धतीने सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा त्यांनाच अनुसार बाबासाहेब चळवळीचे कार्यकर्ते अचानक हल्ला करतात. हे सर्व पॅन्थरच्या कार्यकर्त्याला माहिती आहे आणि पॅन्थरपासूनच मी आज तागायत आज 24 काम करीत आहे. त्यामुळे उद्या 11 वाजता सर्व माझ्या बांधवांना व कार्यकर्त्यांना माझं सुद्धा आव्हान आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांनी जमा होऊ आणि त्या टायमाला दिशा आंदोलनाचे आपण सर्वजण मिळून एकत्र बसून करू आणि त्या टायमात फार मोठं आंदोलन उभा करू एवढं मी आज सांगणार आहे. परभणीच्या घटनेविषयी काय सांगा? परभणीच्या घटनेविषयी आम्ही निषेध दिलाच की तुम्ही सुद्धा स्वरूप दिलेलंच आहे. परभणीचा देशद्रोही गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही दिलेलंच पत्र आहे. आम्ही कुठलंही आंदोलन महाराष्ट्रात बाबासाहेबांबद्दल जी कोण लेखी बोलत, देशामध्ये लेखी बोलतं, महाराष्ट्रामधला नाही भारतातला दलित समाज आज तागायत जिवंत आहे. कुठल्याही स्वरूपात बाबासाहेबांबद्दल अपशब्द करणारा माणूस आम्ही सोडत नाही. कारण आमचा खरा दुश्मन कोण असेल तर बाबासाहेब आंबेडकरांना जे बोलल तोच खरा देशद्रोही आहे. काल सुद्धा रामदास आठवले ज्या बाबासाहेबांच्या घटनेबद्दल बोललो की ज्याला राहायचं असेल देशात तर त्यांनी घटनेला मानलं पाहिजे, नाही तर देशामध्ये राहू नये ना, अशी आमची चळवळीची भूमिकाच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे कार्यकर्ते आहेत आणि त्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळ आम्ही नाही. सूर्यचंद्र आहे माऊस तत्वपूर्ण बाबासाहेब आंबेडकर घटनेला कुणी हात लावू शकत नाही हे कारण आम्हाला माहिती आहे. कारण समाजात अत्यंत हुशार आहे. कारण आमचं काय की रानात नाही घर, गावात नाही घर, रानात नाही शेती, त्याबद्दल आमचं कोण काय करू शकतो पण आपण शब्द बोलणार नाही, पण बोलेल पुढे. त्यामुळे आम्ही कुठल्या चळवळीला भेटणारी माणसं आहेत. आम्ही उघडीच नागवी, आम्ही अर्धनग्न सुद्धा मोर्चे काढलेले आहेत. अशा पद्धतीने चळवळीचं काम केलेलं आहे. ते आपण सर्वांनी हजर राहावं एवढं विनंती करून 2 शब्द संबोधन द्यावे. अध्यक्ष, काल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोललेले आहेत की जर बाबासाहेब आंबेडकर हे नाव फॅशन झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने जर एवढंच जर नाव कोणी देवाचं घेतलं तर ते 7 जन्माचा त्यांना स्वर्ग मिळेल अशा प्रकारे सांगितले. काय सांगायला विषयी? देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जे त्यांना जाण्याचा जो अधिकार मिळाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळेच मिळाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर कुठलेही महापुरुष असतील याच्याबद्दल अशा वरिष्ठ संविधानिक पदावरती गेलेल्या लोकांनी बोलणं हे योग्य नाहीये. या ठिकाणी महापुरुष म्हणजे सर्व बहुजन समाजाची अस्मिता आहे आणि त्या अस्मितेवरती घाला घालून सर्व अस्मिता दुखवण्याचं काम करू नये आणि सामाजिक ऐक्य बिघडणार नाही याची दक्षता यांनी घ्यावी असं मला वाटतं. परभणीच्या घटनेविषयी काय बोला? परभणीमध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान शिल्प होतं त्या शिल्पावरती विटंबना केल्याचं आणि त्या संविधानाला छेडछाड करण्याचं काम त्या ठिकाणी काही माते फिरूंनी केलं आहे. त्याबद्दल
त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो, कारण संविधान हे आत्मा आहे आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान, ह्या संविधानावरती देश चालतो. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस रात्रंदिवस जागून ज्या महामानवांनी हे संविधान लिहिलं, या संविधानामुळेच आज आपण स्वतंत्रपणे व्यक्ती स्वातंत्र्य आपल्या सर्वांना मिळालेलं आहे आणि स्वतंत्रपणे आपण त्या ठिकाणी राहू शकतो, वागू शकतो. सामाजिक जीवन असेल, राजकीय, प्रत्येक जण जे स्वतंत्र मिळालं आहे, व्यक्ती स्वातंत्र्य, हे केवळ संविधानाचीच देण आहे. त्याच्यामुळे संविधानावरती बोलणं म्हणजे संविधानाचं त्या ठिकाणी अपमान करणे म्हणजे बहुजन समाजातील माणसाच्या काळजावरती घाव घातल्यासारखं आहे. अध्यक्ष, काल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे वक्तव्य केले आहे ते वक्तव्याचा आता संपूर्ण देशामध्ये कुठे पडसाद उमटताना दिसत आहे. काय सांगाल याविषयी? मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला घटनेच्या माध्यमातून अधिकार दिला, जर त्यांच्याबद्दल जर असं वक्तव्य या ठिकाणी जर केलं जात असेल तर प्रथमतः ही गोष्ट दुर्दैवी आहे. मी करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्याने प्रथमतः या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. राहिला विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य काल संसद भवनमध्ये करण्यात आलं, अतिशय चुकीचं आहे. मी तर असं म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलण्याइतपत कुणाची उंची नाही आहे, परंतु जर कोण बोलत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. राहिला विषय दुसरा की मी तर ह्या मताचा आहे की या देशामध्ये, या धर्तीवर जे काय महापुरुष असतील त्यांच्याबद्दल बोलत असताना, तो सत्ताधारी असेल किंवा विरोधी बाकावरचा असेल, त्यांनी जे काय वक्तव्य करायचे ते थोडंसं विचारपूर्वक करावं. का तर जर आपल्यासारखे वरिष्ठ नेते जर असे वक्तव्य करायला लागले तर खाली समाजामध्ये त्या वक्तव्यामुळं तेढ निर्माण होती आणि त्याचा फटका हा सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी बसतोय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल, शिवसेना असेल, यांनी ईव्हीएमचा मुद्दा उचलला होता. त्या अनुषंगाने कुठेतरी ईव्हीएमचा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी अशा प्रकारचे मुद्दे उकरले जात आहेत असं वाटतंय का? साहेब, मी इतका मोठा नाहीये, परंतु काल ज्यांनी वक्तव्य केलं ते बी इतके मोठे नाही आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती त्यांनी वक्तव्य केलं. परंतु हे डायव्हर्शन करत असताना समाजामध्ये जे आता शांततेचं वातावरण चाललेलं आहे, एका बाजूला विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर जे काही निकाल त्या ठिकाणी हाती आले त्याच्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्र शांततेत आहे. म्हणजे विरोधकांचा पराभव झालेला असला तरी तो विरोधकांनी पराभव पचवलाय. परंतु जर आपण सत्तेत आला आहात तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता ही शांततेत राहिली पाहिजेत. ह्या दृष्टिकोनातून मग मला या ठिकाणी बीडचं प्रकरण असेल, परभणीचं प्रकरण असेल, ह्या गोष्टी सर्व नेत्यांनी महाराष्ट्र कसा शांत राहील ह्याच्यासाठी कुठंतरी एकत्रित येऊन ह्याच्यावरती आपलं मत व्यक्त करून महाराष्ट्र शांत कसा राहील हा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. बापू, अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा सध्या संपूर्ण देशभरामध्ये पडसाद उमटताना दिसत आहेत. काय सांगाल? जय भीम. मी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सोहळ करमाळ्यातून बोलतो. ते गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते त्या वक्तव्याचा आम्ही संपूर्ण देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण भीमवाई अनुयायी त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. देशाच्या केंद्रीय मंत्र्याने असं चुकीचं विधान करणं अतिशय गैर आहे. ज्या घटनेवरती हा संपूर्ण देश चालतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या घटनेवर हा देश चालतो आणि ज्यांनी घटना दिली त्यांच्याच विचारावरती घाला घालण्यात येतो व त्यांची
नाचिक्किक करण्यात येते, त्यांच्या नावाची निंदा करण्यात येते, अतिशय गैर आहे, चुकीचं आहे. वास्तविक पाहता जबाबदार व्यक्तीने, केंद्रीय गृहमंत्र्याने असं बोलू नये. ते एक जबाबदार माणूस आहेत, केंद्रीय गृहमंत्री जबाबदार माणूस, त्यांनी बोलू नये. परंतु आता ते म्हणत आहेत की माझ्या वक्तव्याची तोडफोड करून दाखवली जात आहे. अजिबात नाही, तोडफोड नाही, अजिबात तोडफोड नाही. त्यांनी जे वक्तव्य केले अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे. तुम्ही सविस्तर बघा ना ते. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलंय, बाबासाहेबांच्या अगोदर एक शब्द वापरला त्यांनी, पंडित नेहरू काय म्हणाले की बाबासाहेब जर मंत्रिमंडळातनं कमी झाले तर काहीच फरक पडणार, असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे. बाबासाहेबांनी फार मोठं या देशासाठी योगदान दिलेलं आहे. बाबासाहेबाबद्दल असं बोलणं अमित शहाचं अतिशय चुकीचं विधान आहे. त्या शब्दाचा आम्ही निषेध व्यक्त करतो. मी देवराव गेना सुकळे, विमुक्त जाती भटक्या जमाती काँग्रेस यांचा तालुका अध्यक्ष आहे. काल जे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आंबेडकराबाबत जे अपशब्द वापरले, आंबेडकर असं म्हणतात, देवाचं नाव घेतलं तर स्वर्गात पोचतात. स्वर्गात कोण गेले आजपर्यंत आपण कोणी पाहिलेलं नाही, पण हे गृहमंत्र्याला सोबत नाही असं यांनी बोलायला नाही पाहिजे. त्यामुळं सामान्य जनतेचा सर्वांचा रोष आलेला आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागावी हे असं सर्व जनतेच्या वतीनं मी माझ्या मनातील व्यक्त करतो. काँग्रेस पक्षातर्फे काय सर्व जनतेतर्फे आम्ही त्यांचा निषेध करतो. काँग्रेसतर्फे आमचा निषेध आहेच. इतर सर्व भीम सैनिक आहेत त्यांच्यातर्फे, जे बौद्ध लोक आहेत त्यांच्यातर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो. अध्यक्ष, जे देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचं आता संपूर्ण देशामध्ये पडसाद उमटताना दिसत आहेत, काय सांगाल? जय भीम. जे गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, सुरुवातीला बोलत असताना त्यांनी काँग्रेसबद्दल, जे काँग्रेसने आतापर्यंत काय केलं, बाबासाहेब आंबेडकर ही त्यांनी इतिहास मांडत असताना त्यांनी जी वक्तव्य केलं एकदम चुकीचं निंदनीय आहे. कारण माझ्या माहितीनुसार जे ओटावर होतं, जी पोटात होती ओटावर आलं असं मला म्हणावं लागेल की मुळातच भाजपला सर्व विचार संपवायचे आहेत. नुकतीच परभणीची जी घटना घडली ही कुठेतरी पडद्यात टाकायचं षडयंत्र ह्याच्यामुळे मला दिसून येतं की हा विषय पाठीमागे राहावा, हा पुढे या विषय या बी अनुषंगाने कदाचित अमित शहा यांनी वक्तव्य केलेलं असावा. आणि त्यांनी जी वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि निंदनीय आहे. इथून पुढं असं जे वक्तव्य जर भाजपच्या कुठल्याही मंत्र्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी केल्यास या महाराष्ट्रातील सर्व जनता माफ करणार नाही, रस्त्यावर उतरशी जनता राहणार नाही. मी तर म्हणतो करमाळ्यामुळे सर्व भीमसैनिकच नाही पण सर्व संघटनांनी, सर्व पक्षांसह एकत्र आलं पाहिजे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या संविधानावर चालतो. देश आपला संविधानावर चालतो, संविधानाने संरक्षण दिलं आहे. त्यामुळे तुम्ही मंत्र्या खुर्चीवर बसले आहेत, मोठमोठे राज्यपाल राष्ट्रपती संविधान केले आहेत. आणि ह्याच जर संविधानाबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेबबद्दल जर अमित शहा गृहमंत्री अमित शहा बोलत असेल तर माझ्या मते की त्यांच्या जी पोटामध्ये आहे की त्यांच्या ओटावर आलं की कुठंतरी हा बौद्ध समाज आणि फुलेशाह विचार हे नष्ट झाले पाहिजे असं भाजप षडयंत्र असावं. त्यांनी जो स्वर्गाचा विषय घेतला कदाचित अमित शहालाही कळून आला असेल की आपल्याला स्वर्गामध्ये जागा आहे का नाही किंवा भविष्यामध्ये आपल्याला स्वर्गामध्ये जावं लागणार आहे. त्यांच्या काहीतरी चित्र दिसून आलं असेल, त्यामुळे कदाचित ते बोलत म्हणले असतील की डॉक्टर बाबासाहेब उत्तर केले ह्या अनुषंगाने केलेलं असावं. या पद्धतीचं जे भाजप वक्तव्य करत आहे, जर अशा पद्धती वक्तव्य न थांबविल्यास करमाळा तालुक्यातून भीमदल संघटना रस्त्यावर उतरेल आणि सर्व संघटनाला घेऊन मोठ्या पद्धतीत जन आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणून तात्काळ भाजपने अशा मंत्र्यांनी वक्तव्य थांबवलं पाहिजे, ही एक आमचा संघटनेतील माझा विचार आहे. भाऊ, काल आता संपूर्ण देशभरामध्ये अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा पडसाद उमटत आहेत, निषेध व्यक्त केला जात आहे, काय सांगाल? अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये संसदेमध्ये बोलत असताना की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणे ही एक फॅशन झाली, अशा पद्धतीचं वक्तव्य केल्याने संपूर्ण भारत देशामध्ये बाबासाहेबांवरती प्रेम करणारे लोक
नाराज झालेले आहेत आणि त्याच्यामुळे अमित शहा यांच्या विरोधामध्ये लोक प्रतिक्रिया द्यायला लागलेले आहेत, त्यांचा निषेध करायला लागलेले आहेत. साहजिक त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी त्यांची लोकांची भूमिका आहे. परंतु याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी गुवाहाटीमध्ये जे काही कार्यकर्ते रस्ते उतरले होते त्यामधील 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू झालेला आहे गुवाहाटीमध्ये आणि दुसऱ्या एका राज्यामध्ये मृत्यू झालेला आहे. काय सांगाल? निषेध करण्याच्या आंदोलनामध्ये झालाय का? हो, पोलिसांनी त्यांना मारहाण केली, त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. म्हणजेच याचा अर्थ देशामध्ये सध्या जंगल राज सुरू आहे, लोकशाही जिवंत आहे असं म्हणता येत नाही. लोकशाही जर जिवंत असेल तर आंदोलन करणाऱ्याला कुठल्याही पद्धतीची दडपशाही झाली नाही पाहिजे. लोकशाहीच्या राजवटीमध्ये आंदोलन करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो हक्क डावलला जातो किंवा आंदोलन दडपल्या जाते. आंदोलन करणाऱ्याचे प्राण घेतले जातात. ही गोष्ट अत्यंत धोकादायक आहे. भाऊ, कुठेतरी आता पाहिलं तर जे भीमा कोरेगाव आहे, भीमा कोरेगावला 200 वर्ष पूर्ण झाले शौर्य दिनाला. त्यावेळेस त्या ठिकाणी सुद्धा एक मोठा घातपात झाला. त्या अनुषंगाने आता संविधानाला सुद्धा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. कुठेतरी हा त्याच अनुषंगाने देशामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न दिसून येतो. गंमत अशी आहे की देशामध्ये शांतता, सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था राखण्याची पूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची असते, केंद्राच्या गृह खात्याची असते आणि गृह खात्याचे मंत्री अमित शहा आहेत. आणि मग अमित शहा साहेबच जर लोकांमध्ये उद्रेक होईल असं वक्तव्य महामानवाचा अपमान करून करत असतील तर मग देश शांत कसा राहणार हा प्रश्न आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, महाराष्ट्रामधलं इलेक्शन असेल, हरियाणामधलं इलेक्शन असेल, या इलेक्शनच्या मुद्द्यावरती सर्व जनता आणि सर्व पक्ष भूमिका मांडतायत की व्हीएम मशीनमध्ये घोटाळे झालेले आहेत. त्याच्यामुळे व्हीएम मशीनवरचा विश्वास सर्वसामान्य जनतेचा उडालेला आहे. त्याच्यामुळे व्हीएमच्या विरोधात जनता बोलत असताना जनतेचं किंवा विरोधी पक्षांचं जे लक्ष आहे ते लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी मी म्हणेल अशा पद्धतीचे, जसे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे संविधानाच्या परतीवरून त्या परभणीमध्ये जी दंगल झाली तो सुद्धा त्यातलाच एक प्रकार आहे काय. आणि संसदेमध्ये जे अमित शहा साहेबांनी मत व्यक्त केलेलं आहे ते सुद्धा व्हीएम पासून लोकांचं मत दुसऱ्या बाजूला नेणे हेच त्यांचं धोरण आणि लक्ष दिसत आहे. त्याच्यामुळे लोक ज्या मुद्द्याला घेऊन आवाज उठवतात तोपर्यंतच भाजपची आतापर्यंतची सवय आहे की या निषेध करत असताना दुसरी निषेधार्थ गोष्ट ताबडतोब ते करतात आणि लोकांचं मत डायव्हर्ट करतात. आज ज्वलंत प्रश्न व्हीएम मशीनचा आहे असं मला वाटतं.